SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा आपण छान असे वडे बनवतोय, भाजीचे वडे। आता ही मी मटकीची डाळ घेतली अर्धा किलो। मटकीची डाळ आणि चवळीची डाळ टाकतात वड्यांमध्ये। हिने एक छोटी वाटी आहे, वाटी भरून मुगाची डाळ टाकते। याला मिक्स करून चांगले धुवून आणि पाण्यामध्ये भिजत घालूया। आता मी मोठं भांडं घेतलंय, याच्यात आपण भिजत घालूया। आता मला डाळ भेटली नाही तर मी ही चवळी घेतली, मूठभरच घेतली। आता ते पण आपण थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यात भिजवायला घातलंय। हे बघा डाळ पण धुवून घेतली आणि चवळी पण धुवून घेतली। आता पाण्यामध्ये भिजत घातली। हे बघा रात्री भिजत घातलेलं आहे, आता दुसरा दिवस झाला आहे। छान भिजून गेली डाळ पण चवळी पण। आता 2-3 पाण्याने आपण छान याला धुवून घेऊया। मटकीची डाळ चांगलं चोळून धुवायचं। मी चालणीमध्ये काढून घेतलंय पाणी गाळायला। चवळी पण धुवून घेऊया। आता आपले दोन्ही वस्तू छान असे धुवून घेतले, पाणी पण गाळून घेतलंय। आता हे आपण असं जाड पण असतं ना तसं वाटून घ्यायचं जाडसर। पाणी लागलं तरच टाकायचं, मिक्सर फिरलं पाहिजे फक्त। हे बघा असे दाणेदार अशी डाळला वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता एक घाण काढलाय मी डाळीचा। आता याच्यातच मी चवळी टाकून देणार, ही संगती वाटेला होणार। चवळी पण अशी वाटून घेतली आहे बघा। आता दोन्ही एक मिक्स करून टाकूया। चवळीची डाळ भेटली तर डाळ टाकाच तुम्ही। आता आपण सगळं एकदाच मिक्स करून, हे बघा छान असं मिक्स करून घेतलं। आता हा मी मसाला टाकते, धना पावडर, थोडीशी हळद नाही घातली तरी चालेल पण मी अशी घालते। जिरं घेतले, हिंग घेतले आणि लसणला कुटून घेतलंय। जिरा पावडर घातली आणि हे मीठ घालते चवीप्रमाणे। ओवा घालते। परत एकदा सांगते मी तुम्हाला, धने पावडर, जिरा पावडर, हळद ऑप्शनल आहे, टाकायचं नाही टाकायचं। आणि लाल मिरची घातली आहे तिखट, म्हणजे नॉर्मल आहे अशी तिखट नाही आपली। आणि मीठ घातले, ओवा घातलाय आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे आपल्याला। कोथिंबीर मी धुवून ठेवून दिली होती पाणी गळायला कापून। आता हे सगळं एकजीव करून आता याचे वडे पाडूया आपण। हातानंच पाडते मी। हे बघा मला पिशवीनं जमत नाही आहे, मी हातानं असे पाडून घेते छोटे छोटे। जशी तुम्हाला पाहिजे त्या हिशोबानं पाडू शकता तुम्ही। घरातच सुकवते मी, छान सुकतात घरात, पंख्याखाली टाकलं तर। आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये चांगलं सुकवून जातं। आणि होळीच्या पहिले करतो हे मी, होळीच्या 2 दिवस आधीचा ब्लॉग आहे हा, टाकला नव्हता मी तर आज टाकते। हे बघा 3 ते 4 दिवस झालेत, छान सुकवलेत, खुसखुशीत झालेत, म्हणजे अशी भाजी बनणार असे सुकून गेलेत छान। भाजी बनायला तयार आहेत ते वडे। टाकताना बघा आवाज येतो मस्त छान, असं खुसखुशीत झाले पाहिजे एकदम। ओले राहिले ना मग बुरशी लागून जाते, ओले नाही राहिले पाहिजे। आता एका भांड्यामध्ये भरून घेते मी। तुम्हाला माझे वड्यांची रेसिपी आवडली असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगा। थँक्यू।